सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर परळीमधील थर्मलच्या राखेचे अर्थकारण समोर आले। परळीच्या औष्णिक वीज केंद्राच्या दाऊदपूरच्या तलावात पडणारी राख आता बाहेरच्यांना पैसे देऊन घेता येणार आहे। निविदा प्रक्रिया पार पडल्यानंतर आता पात्र झालेल्या निविदाधारकांना राख उचलण्यास परवानगी मिळाली आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि त्याच्या गँग विरोधात सीआयडीने आणखी एक पुरावा कोर्टाकडे सादर केला। साम टीव्हीला सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे। सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील बीडच्या विशेष मकोका न्यायालयासमोरील दुसरी सुनावणी उद्या पार पडेल। मस्साजोग येथील आवादा पवनचक्की प्रकल्पातील 12,87,000 साहित्य चोरीला गेल्याची घटना घडते तर केज पोलीस ठाण्यात आकाश जाधव यांच्या फिर्यादीवरून तक्रार देण्यात आलेली आहे। आवादा कंपनीमधील कर्मचाऱ्यांना हातपाय बांधून मारहाण केल्याची देखील माहिती मिळते। आवादा कंपनी चोरीच्या घटनेवर भाजपा आमदार सुरेश धस यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। कोणतरी भुरटे चोर असतील, इकडून नाही मिळालं तर आकाच्या लोकांनीच अशा चोऱ्या करायच्या। सुरक्षा रक्षकांचे हातपाय बांधल्यानंतर आता ते नेमके काय करणार यांची अजूनही डोकी जागेवर नाहीये, असं म्हणत सुरेश धस यांनी चोरीच्या घटनेवर बोलताना आकाचा उल्लेख केलेला आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळेला तात्काळ अटक करा ही मागणी धनंजय देशमुख यांनी केलेली आहे। गेल्या 4 महिन्यांपासून कृष्णा आंधळे हा फरार आहे तर त्याला शोधण्यासाठी गेलेल्या पथकाची माहिती मिळणं महत्त्वाचं आहे। आरोपींना फाशी व्हायला हवी असंही देशमुख म्हणाले। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील बीड न्यायालयासमोरची तिसरी सुनावणी आज होती आहे। या सुनावणीला स्वतः सरकारी वकील उज्ज्वल निकम हे उपस्थित राहतील। यासोबत त्यांच्या उपस्थितीमध्ये सुनावणी होणार आहे, ही माहिती संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी दिली आहे। बीडमध्ये 3 गायरान धारकांकडून विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न झालाय। हा गायरान धारकांनी पोलिसांवरती गंभीर स्वरूपाचा आरोप केलाय। यामध्ये त्यांनी मंत्री पंकजा मुंडे यांचे देखील नाव घेतलेले आहे। सध्या बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील जवळगाव या ठिकाणी गायरान धारकांना बेदखल करण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलाय। भोर तालुक्यातील बनेश्वर फाटा ते वन विभाग कमान रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सुप्रिया सुळे यांनी केलेलं उपोषण अखेर मागे घेतलेलं आहे। अधिकाऱ्यांनी आता 1 महिन्याला आत टेंडर प्रक्रिया पूर्ण करून रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू होईल असं लेखी आश्वासन असलेलं पत्र घेऊन दिलेलं आहे। त्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आलेलं आहे। खुलताबादचं नाव रत्नपूर करावं या मागणीच्या मुद्द्यावरून माजी खासदार इम्तियाज जलील यांनी शिवसेनेच्या आणि भाजपच्या नेत्यांवर हल्लाबोल केला। यावेळेस बोलताना इम्तियाज जलील यांची जीभ घसरली। ते नेते नाव बदला म्हणून मागणी करतात, त्यांनी आपल्या बापाचंही नाव बदलावं असं वक्तव्य करून नव्या वादाला तोंड त्यांनी फोडलंय। लाडकी बहीण योजना आता बंद होणार नाहीये तर योग्य वेळी बहिणींना 2100 रुपये मिळणार आहे असं आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिलं। तर या योजनेसंदर्भात विरोधक गैरसमज पसरवतात असंही शिवेंद्रराजे म्हणाले। महाराष्ट्राचा सिंघम बिहारची निवडणूक लढवतोय। माजी पोलीस अधिकारी शिवदीप लांडेंनी राजकीय आखाड्यामध्ये एंट्री घेतली आहे। त्यांनी बिहारमध्ये हिंदसेना नावाच्या राजकीय पक्षाची स्थापना केली आहे। या माध्यमातून ते वर्षअखेरीस होणाऱ्या राज्य विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत। शक्तीपीठ महामार्गासाठी कायद्याचा धाक दाखवून शेतकऱ्याच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केलाय। 27,000 एकर जमीन शेतकऱ्यांची हडपण्याचा हा प्रकार आहे आणि यातून 50,000 कोटी रुपयांवरती दरोडा टाकण्याचे काम महायुती सरकार करत असल्याची टीका देखील शेट्टींनी केली आहे। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांचा समाचार घेतलाय। कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेली निवासस्थानं सोडून अधिकारी इतर ठिकाणी राहत आहे। यावरून शिवेंद्रराजे भोसले चांगलेच आक्रमक झाले। मुख्यालयात न राहिल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी या दरम्यान दिलाय।